सकाळी पटकन उठले आणि आमच्या मोहोळच्या इथे भिवरे सुपर मार्केट आहे तिथे गेले आणि मटकीची डाळ घेतली. 1 किलो मटकीची डाळ 110ला भेटली आणि ही डाळ अशी जाड रवा नसतो का तसं भरभरीत दळायचं. लय बारीक दळायचं नाही बरं का. मिक्सरमध्ये आपलं जाडा रवा असतो ना तसं दळायचं. आणि इथे घेतलं मी धन आणि जिरं. म्हटलं आईला मिक्सरमध्ये वाटते की आई म्हणे नको खलबत्यात वाट. म्हटलं खलबत्ता घेतला. पहिल्यांदा खलबत्त्यात वाटायला घेतलं आणि छानपैकी बारीक झालं. हसत हसत आपलं आई हाय तोवर करून घ्यावं म्हटलं. आणि लसूणसुद्धा त्याच्यातच वाटून घेतल्यानंतर आणि हे जे वाटलेलं सगळं त्याच्यात टाकायचं. तिखट मीठ तुमच्या चवीनुसार टाकायचं आणि घाबरायचं नाही. पीठ मळल्यानंतर बघायचं मीठ कमी पडलं असेल किंवा तिखट कमी पडलं असेल तर पुन्हा टाकायचं. म्हणजे त्याला काय असं प्रॉब्लेम नाही. आई मला सांगत होती. आधी मिक्स करून घेतलं. आधी मी डायरेक्ट पाणी ओतायला चालली. आईने सांगितलं असं मळायचं. जास्त पातळ मळायचं आणि जास्त घट्ट पण. घट्ट झालं त्यानंतर पातळ करता येतो सांडगं तोडताना. आणि मला एवढ्यासाठी 1 तांब्या पाणी लागलं आणि थोडंसं उरलंय. आणि हे सांडगं आणि मी काय करायचं सांगितलंच नाही. सांडग्यासाठी मळले पीठ. चला उद्या भेटू. उद्याच्या व्हिडिओमध्ये सांडगं कसं तोडायचं सांगितलं. तुम्ही कुठं चाललंय जाता जाता सबस्क्राईब करा की म्हणजे उद्या भेटता येईल आपल्याला.